आमचे छत्रपती संभाजी महाराजांकडे हार्दिक स्वागत करतोय, अभिनंदन करतोय. आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. हा उद्देश आहे की भाऊसाहेब या राष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने भाऊसाहेब महाराष्ट्र राज्याचं 40वे राज्याध्यक्ष राजीव मंगल कार्यालय सिद्धार्थ गार्डन जवळ पडेगाव या ठिकाणी दिनांक 23/8/2026 त्या रविवारला सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत माननीय भवन निशांत साहेब राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली हे राज्याधिवेशन संपन्न होत आहे. विविध विषयांवरती मार्गदर्शन लावणार आहे. या पत्रकार परिषदेला आपण सर्व या ठिकाणी आले स्वागत करून पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय गायकवाड सर विनंती करतोय सर्वांनी त्या ठिकाणी मी पंजाब डॉक्टर संजय गायकवाड अध्यक्ष जिल्ह्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये 21 राज्यामध्ये भाऊसाहेबचे राज्याध्यक्ष होत आहे. त्याचप्रमाणे छत्रपती भवानी भूषण शिवाजी महाराजांच्या शताब्दी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शताब्दी आणि मनुस्मृती धरण शताब्दी वर्षानिमित्त पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्याध्यक्ष राज्याध्यक्ष राजीव गांधी कार्यालय चिनार लायब्ररीच्या बाजूला पडेगाव छत्रपती संभाजी या ठिकाणी होत आहे. या अधिवेशनमध्ये एकूण 7 विषय आम्ही घेतलेले आहेत. त्या 7 विषयावर तो पर्याय होणार आहे. ते SC/ST OBC सर्व मौलिक वर्ग आहेत. या मौलिक समस्या आहेत विषय लावलेले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन जे आहे ते माननीय शाहीर संभाजी महाराज सुप्रसिद्ध या सर्व विषयाची कार्यक्रमाची अध्यक्षता करत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे आहेत आपले विजय सर आहेत आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून जे आहे सर आहेत, सिंग खालसा आहेत, प्राध्यापक कदम सर आहेत, पवार सर आहेत, डॉक्टर गवळी सर आहेत, डॉक्टर सुरेश पवार सर आणि शिवाजीनाथ पाटील या कार्यक्रमाचे विशेष आलेले आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये जे मान्यवर आहेत त्यांचे व्ही जाधव सर आहेत, मनीष ससाणे सर आहेत, ॲडव्होकेट माया गंगारे सर आहेत, वेरी अहमद सर आहेत, PK मेसराम सर, सर आहेत, कुमार पांडे, सर्व मान्यवर सर्व समाजाच्या विविध समस्या सर्व सर्व अपील आहे, विनंती आहे की मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून जे काही विषय आपण विषयावरती चर्चा होणार आहे त्या समजून घ्यावा आहे. कारण बहुजन समाजातील समृद्धीचे लोक जे आहेत जे आहेत ते त्या विषयावरती होणार आहे, करणार आहे. त्यामुळे सखोलपणे चर्चा होणार आहे. ही चर्चा करून पुढील भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये 258 सगळ्या गावापर्यंत हा विचार जो आहे काही तुम्ही या कार्यक्रमाला संपूर्ण विशेष करून या कार्यक्रमाला SC/ST OBC सर्व समाज आहे उपस्थित राहणार आहे. त्यासाठी अजून मी या निमित्ताने या ठिकाणी सर्वांना अपील करेन की उद्या
राज्यामध्ये असे काही जे आम्ही कार्यक्रम करतो किंवा आंदोलन करतो ते फार मोठ्या प्रमाणात दिसत नाही. हे दिसत नाहीये कारण आम्ही आणि विद्यार्थी लढले जाते. परंतु मागच्या काळामध्ये जेव्हा विद्यार्थी असताना जे माणसं जेवढी ऍक्टिव्ह होती तेवढी आपण दिसत नाही. कारण काय आहे? मी ज्या विद्यार्थी काळात होता आणि आता जो गावाचा सारखा टाइम मारून तर आता 89 सहयोगी संघटना पहिल्या थोडी संघटना महाराष्ट्रामध्ये आमचे माने आणि दोनच पक्ष जेव्हा कार्यक्रम व्हायचे राष्ट्रीय अधिवेशन व्हायचं आणि राज्य अधिवेशन होतं. आता आपण जर बघितलं संपूर्ण भारतामध्ये रोज कार्यक्रम चालू आहे, डेली प्रोग्राम सुरू आहेत. ते जवळजवळ महाराष्ट्रामध्ये तरी महाराष्ट्रामध्ये 45 सहयोगी संघटना त्यामध्ये विद्यार्थ्यांचं संघटन स्वतंत्रपणे काम करत आहे, मुलांचं संघटन स्वतंत्रपणे काम करत आहे, महिलांचं संघटन स्वतंत्रपणे काम करत आहे, त्यानंतर काम करत आहे, काम करत आहे. अशा भारतामध्ये 45 सहयोगी संघटना काम करत आहे. आता अर्थ 45 एवढं टक्के एवढं पर्सेंटेज काम आपलं वाढलेलं आहे, वाढत चालतं. आणि आता मी पुढचा जो कार्यक्रम जो आहे कार्यक्रम आता काय वाढले आधी लाखो लोक त्याने सहभागी होते. हे बरेच वेळ भारत बंद सुद्धा केलेले. भारत बंदच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला विभागीयप्रमाणे मी ज्योती मिसाळ माझे मोठ्या महिलांनी प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट सुजाता चौदंते बामसेल पूर्णकालीन प्रचारक ऍडव्होकेट सुजाता चौदंते मी रियाज देशमुख राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा